नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कोण तो लक्ष्मण हाके, त्याला लाज वाटायला पाहिजे, त्याला अक्कल आहे का? तो ज्या पदावरती होता त्याला घेतलं कुणी? एवढा हाकमाड असताना त्याला अक्कल पाहिजे की तो म्हणतोय की याला यांची लायकी काय? अरे तुझी लायकी काय आहे? तुझी लायकी बघ अगोदर, नंतर आमची लायकी काढ. तू कोण आमची लायकी काढणार? तुझंच अगोदर किती का कसं आरक्षण ते बघ अगोदर, नंतर आम्हाला बोल. कारण ज्या वेळेस आम्ही कुणबीमध्येच आहोत, आमचा हक्क आहे आणि आम्ही कुणबीच आहोत, तर तुला त्याला बोलायचा अधिकार नाहीये. आणि तू म्हणतोय ना की कोणते तुमचे समन्वयक आहेत का कोणते अभ्यासक आहेत, तुम्ही या कोणत्या चॅनल समोर. अरे मी तुला चॅलेंज करते, तू या कोणत्या चॅनल समोर यायचंय तर मी तुला सांगते, तुला कोणतं एक कार्यकर्ता म्हणून तुझ्या प्रश्नाची उत्तर देईन. तू का आमची लायकी काढतो? तुझी लायकी बघ अगोदर, नंतर आमची लायकी काढ. लक्ष्मण हाके बद्दल बोलायला आम्ही त्याच्याबद्दल बोलावं एवढी त्याची लायकी नाही. आणि हरामखोर लक्ष्मण हाके, तुझी अवकात नाही जरांगे पाटलांबद्दल बोलायची. आणि तुझं म्हणतोय ना आम्ही पुरोगामी विचारांचा आहे, छत्रपती शिवरायांचे विचार मी मानतो, हे मानतो. अरे तुझ्या बिंडक वक्तव्यामुळे तर मला लक्षात येतं की तू पुरोगामी विचाराचा असताना तू आरक्षणाला विरोध नसता केला. कारण आम्हाला माहिती गावगाड्यातील 18 प्रकार जाती जमाती आमच्या सोबत आहे, ते आम्हाला विरोध करत नाही. उगाच लक्ष्मण हाके तू सामाजिक वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करू नको. पहिली चप्पल तुलाच बसेल मग. याच्यामुळे जो वक्तव्य करतोय ते विचार करून वक्तव्य कर. आम्हाला जर करायचं असतं ना मग आम्ही मंडळाला एक चॅलेंज केला असता कोर्टामध्ये, पण आम्ही तुझ्यासारख्या विचारांचे नाहीये. कारण आम्हाला ओबीसी समाज हा आमचा लहान भाऊ आहे, त्यांना सुद्धा आम्हाला धक्का लावायचा नाहीये आणि त्यांनाही कुठला त्रास द्यायचा नाही. आम्ही आमचा मधला मार्ग काढलेला आहे. त्याच्यामुळे लक्ष्मण हाके तुझ्यासारख्या लोकांनी उगाच भुकण्याचं काम करू नये आणि सामाजिक वातावरण दूषित करण्याचं काम करू नये. तर पहिली चप्पल संभाजीनगर मधून बसेल तुला. मला असं वाटतं की हे जे बोलताय यांची लायकी नाहीये आणि एक तळागाळातलं नेतृत्व मराठा समाजाला मिळालेलं आहे. आणि हा देश हाके काय बोलतो किंवा हाकेला अजून सांगणारा कोण असेल तो काय बोलतो याच्याने काही फरक पडणार नाहीये. कारण की हा देश संविधानावर चालतो आणि संविधान काय सांगतं? संविधानाला प्रत्येकाला हक्क आहे की आपल्या हक्काचं आरक्षण मागण्याचा. आणि संविधानामध्ये आहे का आम्ही पहिल्यापासून ओबीसी मध्ये आहोतच, पण आतापर्यंत आम्ही वाढलेलं ताट यांनी खाल्लेले. आणि आता आमचे मुलं उपाशी राहत आहे. आमच्या मुलांसाठी जर कोणी लढत असेल तर त्याच्यावर याला बोलायचं म्हणजे काहीच गरज नाहीये. आणि हा जर असं वारंवार बोलत असेल तर मी तर म्हणते याला सरकारनेच याच्यावर काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे. कारण की याच्या वक्तव्यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होऊ शकते. हाके कोण आहे? म्हणजे हाकेला मुळात त्याला काय अधिकार आहे कोर्टात बोलवण्याचा? जे बाकीचे ओबीसी नेते आहेत ते आता सध्या शांत बसलेले आणि जे आरक्षण दिले ते मराठा समाजाच्या मुख्यमंत्र्यांनी आरक्षण दिलेलं आहे किंवा अध्यादेश काढलेला आहे. आणि मला एक असं वाटतंय की याला कितपत महत्व द्यायचंय, हाकेला काही महत्व द्यायची गरज नाही. तो कोर्टात बोलवणारा आहे तरी कोण? त्याचीच लायकी नाहीये मुळात. त्याला घेतलंय कोणी त्या आयोगावर? मला तर हाच प्रश्न पडलाय. कारण अशा बिंडक माणूस आहे की तो स्वतः चॅलेंज करतोय. अरे तू स्वतः काय अगोदर ते बघ, तुझी लायकी बघ. पुरोगामी विचार म्हणतोय ना तू. कधी सावित्रीबाई फुलेंची जयंती केली? कधी महात्मा फुलेंची जयंती केली का? तुझ्या घरामध्ये फोटो आहेत? कधीतरी तू या पुरोगामी विचाराचा कधी प्रचार प्रसार केलास? आणि आता चालला ओरतोंड करून ओबीसी करत ओबीसीचा नेता म्हणून स्वतःला हे करतोस. अरे तुझी लायकी बघ अगोदर आणि नंतर आमच्या नेत्यांची लायकी काढ. तू नाही, तू कुणीच लागून गेला नाही मराठा समाजाविषयी बोलणारा आणि आमच्या नेत्याविषयी बोलणारा. स्वतःची लायकी तपासून घ्या अगोदर.